प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 1 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता आपल्या क्लायंट सोबत सागर बोलत असतो। अजय नावाच्या क्लायंटला सागर सांगत असतो, हा अजय, काही काळजी करू नका, उद्या या तुम्ही, उद्या घरी जेवायला या आणि त्याच वेळेला तुमचे पैसे पण आहेत ना ते घेऊन जा। असं म्हणत सागर आता अजय सोबत बोलत असतो। त्यावेळेला मुक्ता तिकडे येते आणि मुक्ता सागरचं बोलणं ऐकत असते। त्यावेळेला अजयचं बोलणं होतं आणि सागर फोन ठेवून देतो, पण मुक्ताला माहित नसतं की सागरने फोन ठेवलाय आणि आता इकडे सागरची ऍक्टिंग सुरू होते। सागर म्हणतो, काय माझ्या घरी जेवायला येताय ना? काय माझ्या सुंदर बायकोच्या हातचं तुम्हाला जेवायचंय? अहो, माझी बायको जितकी सुंदर आहे तितकी स्वयंपाक सुद्धा खूप सुंदर बनवते बरं का। काय तुम्हाला व्हेज आवडतं? अहो, माझी बायको असलं काही व्हेज बनवते, हा म्हणजे आहे ती कडक लक्ष्मी, पण जेवण मात्र चांगलं बनवते। म्हणजे राग आला ना तर पंचायत होते बरं का। म्हणजे कधीही हातामध्ये काहीही असेल ना तरी सुद्धा म्हणजे आपले दात ती पाडणार म्हणजे पाडणारच, किंवा आपल्यावरती चिडणार, मारणार, हातात पेपर असेल त्याची सुरनाई करून मारते, हा पण तरी सुद्धा जेवण छान करते। हा आता इकडे मुक्ताला कळत नाही की काय चाललंय, माझं कौतुक करतायत की माझी बदनामी करतायत। आणि मुक्ता म्हणते, काय चाललंय तुमचं? फोनवरती क्लायंटला काय सांगत बसलाय? सागर म्हणतो, काय म्हणजे दात पाडल्यावर काय करते? काही नाही, दात पाडला तर जोडून पण देतेस ना ती। अहो, ती डेंटिस्ट आहे ना, एकीकडे दात पाडायचा, दुसरीकडे आपला बिझनेस करायचा, दुसरं काय? असं म्हणत आता इकडे आता सागर मुद्दाम फोनवरती बोलण्याची ऍक्टिंग करत मुक्ताला चिडवत असतो। मुक्ता म्हणते, काय चाललंय तुमचं? असं म्हणत मुक्ता सागरच्या जवळ येते आणि त्या क्लायंटला काय सांगताय असं म्हणत ती चिडते। काय चाललंय तुमचं? आपल्या पर्सनल गोष्टी त्यांना सांगायची तुम्हाला काय गरज पडले? असं म्हणत रागारागात ती आता सागरकडून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करते। त्यावरती सागर म्हणतो, काय? अहो नाही, म्हणजे कसं आहे ना, डॉक्टर आहेत ना त्यामुळे दात पडले तरी सुद्धा लावतात, अशी कडक लक्ष्मी आहे, पण व्हेज जेवण छान बनवते। असं म्हणता मुक्ता चिडते, रागारागा सागरच्या जवळ येते, फोन हिसकावून घेते आणि हॅलो असं म्हणताच तिला समजतं की बाजूच्या साईडला किंवा पुढे कोणीही नाहीये, फक्त इकडे फोन कट झालाय आणि सागरची ऍक्टिंग चालू आहे। सागर म्हणतो, काय तुम्हाला कशी वाटली माझी ऍक्टिंग? यावरती मुक्ता म्हणते, तुम्हाला तर। असं म्हटल्यावरती सागर आता मुक्ताला आपल्या मिठीत घेतो आणि तो म्हणतो, खरं सांगू का, तर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कोण चांगलं ओळखू शकतं? मी नवरा आहे ना, त्यामुळे तुमची सगळी रूपं मी पाहिलेली आहेत। म्हणजे कसं आहे ना, माझ्याबद्दलची इतकी काळजी करता आणि माझ्यावरती इतकं प्रेम करता, सगळ्यांवरती प्रेम करता, पण चिडल्यावरती त्याच पेपरची सुरनाई करून तुम्ही कसे मारता, कशी कडक लक्ष्मी होता हे मला माहिती आहे ना। आणि माझ्याबद्दलची काळजी तुमच्या डोळ्यामध्ये काजळ बनून असते, पण त्याच वेळेला जर मी चुकलो तर हेच काजळ मला भारी पडायला वेळ नाही लागत। तुमच्यासारखा जोडीदार मी ओळखतो ना, तुम्हाला कधी काही हवं असतं, कधी काही नको असतं, मला सगळं माहिती आहे। कधी तुम्हाला माझ्यावरती रागवून लांब जायचं असतं, तर कधी तुम्हाला माझ्या मिठीत येऊन आता गच्च जवळ यायचं असतं। असं म्हटल्यावरती मुक्ता चक्क लाजते आणि आपल्या डोळ्यावरती हात ठेवते आणि आता सागर तिला अधिकच जवळ ओढतो। जवळ ओढून सागर तिच्या कपाळाचं किस घेतो, मुक्ता लाजते आणि सागरला मिठी मारते, स्वतःला पूर्णपणे सागरला समर्पित करते आणि दोघं जण खूप छानपणे हा मोमेंट एन्जॉय करत असतात। मग सागर मुक्ताच्या गालावरती आलेले केस मागे करतो आणि तो तिच्या ओठावरती येतो आणि आता ओठाचा किस घेणार तेवढ्यात मुक्ता तिकडून निघून जाते। सागर म्हणतो, काय चाललंय काय ह्यांचं? असं म्हणत सागर लटक्या रागाने मुक्ताकडे पाहतो। तोपर्यंत लकीला ते भाड्याचे डॉक्टर फोन करतात। सावनीने सांगितल्याप्रमाणे ते फोन करतात आणि ते सांगतात, हे बघा मिस्टर लकी, म्हणजे उद्याच्या उद्या तुम्ही पैसे जमा केले तर तुमचं ऑपरेशन होईल, नाहीतर मग मी अब्रॉडला गेल्यावरती इथे कोणतेही डॉक्टर ऑपरेशन करत नाहीत, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा, तुमच्याकडे अवधी फार कमी आहे। असं म्हणत डॉक्टर लकीला या सगळ्यामध्ये पैशासाठी रिमाइंडर द्यायला कॉल करतात। हे सगळं सावनीचंच काम असतं। सावनी विचार करते, चला उद्या मी अमीर होणार आहे, उद्या काहीही झालं तरी सुद्धा माझ्या हातात पैसे असणार आहेत। असं म्हणत ती आता लकीने पैसे चोरण्याची वाट पाहत असते। त्यावरती लकी इकडे अस्वस्थ असतो, काय करू, उद्यापर्यंत पैसे द्यायचे आहेत आणि आता या सावनीला चावी नाही सापडली तर, आणि जरी सापडली तरी मी घरात चोरी करायची आहे,
नाही नाही, इतकं सगळं नीचपणा मी नाही करू शकत. मी दादूसला सांगू पण शकत नाही आणि उपचार पण घेऊ शकत नाहीये. काय करू? पैसे चोरण्या वाचून माझ्याकडे पर्याय नाहीये, कारण अशा मेडिकल कंडिशन मध्ये मी नाही अडकून पडू शकत. असं म्हणत इकडे आता लकी लकी विचार करत असताना तिकडे सावनी येते. सावनी येते आणि हे घे चावी, तर मी आणलेली आहे, तू पैसे काढ आणि ताबडतोब तुझा उपचार सुरू कर बरं. असं म्हटल्यावरती लकी आता विचार करतो की काय करू, आणि पैसे काढले दादूसला समजतील ना. त्यावरती तो सावनीला सांगतो, सावनी पण मी हे पैसे काढले दादूसला समजणार ना, मग नंतर तरी त्याला कळणारच की मी चोरी केले. यावरती लकी म्हणते, हे बघ सध्या महत्वाचं काय आहे तर तुला तुझा उपचार करणं महत्वाचं आहे. माझ्या हातात चावी आहे, तिजोरीत पैसे आहेत, तुला गरज आहे तू ते घे. कारण कसं आहे ना, समुद्रातून 2 पेले किंवा 2 तांबे जर आपण त्यातले काढले ना तर समुद्राला काही फरक पडत नाही. तसंच आहे सागरसाठी हे 10 लाख रुपये म्हणजे नथिंग आहेत, नथिंग. त्याच्याकडे इतके सारा पैसा आहे ना की या 10 लाखाचं त्याला कसलं मोल आलंय. त्यामुळे तू काही चिंता करू नकोस, तू एक काम कर, ही चावी घे आणि निमूटपणे पैसे काढ. असं म्हणत ती लकीला मॅन्युपुलेट करते. गोड गोड बोलून ती लकीला सांगायला लागते, हे बघ उद्या सागर आणि मुक्ता दोघ जण बाहेर पडले. सागर ऑफिसला गेला, मुक्ता क्लिनिकला गेली की तुला तुझं काम करायचं आहे. असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये घाणेरडा प्लॅन शिजत असतो आणि या सगळ्यात आपण कसे अडकणार नाही याची ती पुरेपूर आता काळजी घेणार असते. तोपर्यंत मुक्ता आता इकडे बाहेर किचन मध्ये असते. किचन मध्ये मुक्ता असते आणि ती विचार करते, मला लकी सोबत बोलायला पाहिजे, मला लकीला विचारायला पाहिजे नक्की काय प्रॉब्लेम आहे. त्याच्या मनात कसली घालमेल चालले हे समजल्याशिवाय पुढचं काही करता येणार नाही. म्हणून आता मुक्ता ताबडतोब रूम मध्ये लकी सोबत बोलण्यासाठी निघते. तोपर्यंत इकडे आता सावनी त्याला चावी देत असते आणि मुक्ता तिकडे दाराच्या इथे येऊन पोहोचते. तोपर्यंत आता इकडे सावनी सांगत असते, हे बघ वेळ घालवू नकोस या सगळ्यामध्ये, कारण तुझ्या हातात फक्त 1 दिवस आहे. ते डॉक्टर अब्रॉडला गेले आणि ते माझ्या ओळखीचे आहेत. मग ते गेल्यावर ती दुसरे डॉक्टर किती पैसे मागतील हे काही माहित नाहीये. हे ओळखीचे असल्यामुळे 10 लाखात ते काम करतायत. त्यामुळे बघ आता तुझ्याकडे एकच पर्याय आहे. असं म्हटल्यावर ती लकी थोडासा घाबरलेला असतो आणि नको दादूसला समजलं तर. मुक्ता म्हणते, तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करते. अरे त्याला कळणार पण नाही की त्यातले 10 लाख काढलेस. अरे त्याचा कुठे एवढा हिशोब असतो. घे तू चावी, जा. आता लकी हातामध्ये चावी घेतो आणि बरोबर सावनीच्या बोलण्यामध्ये अडकलेला असतो. तोपर्यंत मुक्ता दारावरती येते आणि आता ती दार वाजवणार. तेवढ्यात ती विचार करते, नको आता उशीर झालेला आहे, आता लकी सोबत बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये, मी उद्या लकी सोबत बोलायला येते, झोपू दे, झोपला असेल तर. असं म्हणत मुक्ता दारातून परत जाते आणि त्यानंतर पुन्हा ती आपल्या रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यावर ती घरामध्ये इतके सारे पैसे असल्यामुळे मुक्ताला थोडं अस्वस्थ वाटतं आणि ती सारखं सारखं तिजोरी उघडून पैसे सुरक्षित आहेत ना हे पाहण्याचा प्रयत्न करत असते. मग आता चावीने ती तिजोरी खोलते. तिजोरी खोलल्यावरती पैसे सुरक्षित आहेत ना असा विचार करत ती पुन्हा एकदा पाहते, चावीने बंद करते आणि दार लावून घेते. दार लावून घेतल्यावरती ती आता बाहेर येते. तोपर्यंत सागरचं काम चालू असतं आणि आता इकडे स्वाती आणि इंद्रा यांची यादी चालू असते. त्यावेळेला सागर म्हणतो, मुक्ता म्हणजे माझे अजय क्लायंट घरी येत आहेत, त्यांचे पैसे पण द्यायचे आणि ते जेवायला पण येत आहेत, पण त्याचबरोबर मला एक दुसरी मीटिंग आहे, त्यामुळे मला त्यांना इथे अटेंड करणं इतका वेळ जमणार नाही. मी थोडंसं लेट येईल, पण तुम्ही त्यांना अटेंड कराल ना, म्हणजे संध्याकाळी ते येतील पण मला थोडा यायला लेट होईल. माझे एक दुसरे क्लायंट आहेत, तर तुम्ही आल्यावरती त्यांच्याशी बोला, जेवण वगैरे तयार करा, मग मी तुम्हाला जॉईन होईल, चालेल ना. मुक्ता म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या दुसऱ्या क्लायंटची मीटिंग उरकून या, मी आहे इकडे, मी त्यांना बरोबर बघेन. असं म्हणत मुक्ता आता स्वातीकडे येते. स्वातीकडे मुक्ता आल्यावरती ती आता स्वातीला सांगायला लागते की स्वातीताई म्हणजे बऱ्यापैकी मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. टोमॅटो उकडून ठेवलेले आहेत, मटर सुद्धा सोलून ठेवले आणि बासमती राईस धुवून वाळत ठेवलेले आहेत. त्याचबरोबर कटलेटची सुद्धा तयारी केलेली आहे. मी आल्यावरती बाकीचं सगळं करेन. यावरती स्वाती म्हणते, मुक्ता तू काळजी करू नकोस, तू ये क्लिनिक मधून सावकाश, मी आणि मम्मी आहोत ना घरी, आम्हाला काय काम आहे. तू केलेल्या या तयारीपासून जेवणाचं सगळं सागर संगीत काय करायचं ते आम्ही बघतो. मग शेवटी आलीस की एकदा बघ तू काय हवे काय नको, चालेल ना.
यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे, मी क्लिनिकमधून आल्यावरती नंतर काय करायचं ते बघेन. असं म्हणत मुक्ता क्लिनिकला जायला निघालेली असते आणि सागर आपल्या ऑफिसला. आता दोघंही जण संध्याकाळी येणार असतात आणि ही गोष्ट सावनी आणि आता इकडे लकी यांच्या पथ्यावरती पडणार असते. पण यात सुद्धा सावनीचा एक डाव असतो. म्हणजे आता सावनी या सगळ्यामध्ये आपण कसे अडकणार नाही, आपले हात कसे याच्यामध्ये अडकणार नाहीत किंवा आपल्यावरती कुणालाही कसा संशय येणार नाही याची पुरेपूर काळजी घेत ती कामं करत असते. मूर्ख लकी मात्र या सगळ्यात अडकलेला असतो. तितक्यात सावनी तिकडे येते आणि तिचं पुढचं नाटक सुरू होतं. ती मुक्ताला बोलायला लागते, मुक्ता अगं खरं तर मला तुझ्याकडे एक फेवर हवा आहे. म्हणजे ना काल रात्रीपासून माझी तब्येत जरा बरी नाहीये, कणकण वाटतेय आणि खूप त्रास होतोय. तर मला तू तुझ्या ओळखीच्या एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकशील का? असं म्हटल्यावर ते इकडे सागर म्हणतो, गेंड्याची कातडी आहे हिची, हिला काय धाड भरले. यावरती सावनी म्हणते, कसं आहे मला ना इतके चांगले कोणते डॉक्टर माहीत नाहीयेत आणि आता अचानक हे घडल्यामुळे मलाच कळत नाहीये की काय करू. तर तू मला नेशील का, तू मला घेऊन जाऊ शकशील का? असं म्हटल्यावरती मग मुक्ता आता म्हणते ठीक आहे चला तुम्ही, मी तुम्हाला क्लिनिकमध्ये घेऊन जाते माझ्या ओळखीच्या. आता गेंड्याची कातडी कुणाची आहे हे तुला समजेलच, थांब जरा, मी आता माझा प्लॅन वर्कआउट केला ना की पैसे गेल्यावरती मग तुला समजेल कोण चूक कोण बरोबर. आता माझा हाच प्लॅन आहे. या सगळ्यामध्ये मी मुक्तासोबत जाणार, मी मुक्तासोबत बाहेर जाणार आणि आता इकडे चोरी करणार. म्हणजे मुक्ताने आतापर्यंत पाहिलेले असेल की हे पैसे आहेत, हे पैसे आहेत आणि ते पैसे सुखरूप आहेत आणि आता मी मुक्तासोबत बाहेर पडणार. मग घरी आल्यावरती मुक्ता रूम मध्ये जाणार आणि ती रूम मध्ये गेल्यावरती पाहणार की पैसे सेफ नाही आहेत. त्याच वेळेला तिला क्लिक होणार की या सगळ्यामध्ये पैसे चोरीला गेलेत. मग आता मी तर सेफ राहणार कारण मी मुक्तासोबतच होते, माझ्यावरती कुणी डाऊटच घेऊ शकणार नाही. आणि मग कोण अडकणार, तर मग लकी अडकणार. या सगळ्यामध्ये पैसे माझ्याकडे येतील पण अडकणार मात्र लकी. असा विचार करत सावनीने हा प्लॅन केलेला असतो आणि म्हणूनच सावनी मुक्तासोबत बाहेर पडते, जेणेकरून मुक्ताच साक्ष देईल की नाही सावनी तर बाहेर होत्या, सावनी तर असं काही करू शकत नाही. हा प्लॅन सावनीचा असतो आणि आता तो वटवण्यासाठी ती मुक्ताला आता एका क्लिनिकमध्ये घेऊन निघालेली असते. आणि मुक्ताला या प्लॅन बद्दल काहीच माहित नसतं ना लकीला माहिती असतं. मग मुक्ता म्हणते चला. इकडे सावनी खूप खुश होते आणि कशी माझ्या जाळ्यामध्ये तू पण अडकलीस, मी कुणालाही काहीही बोलून अडकवू शकते. आता खरा गेम सुरू होणार आहे. लकी कर कर चोरी कर, आता तुझे दिवस लकी भरत आलेत. असं म्हणत इकडे आता सावनी भलतीच खुश झालेली असते आणि मग ती आता क्लिनिकमध्ये येते. मुक्ता सावनीला घेऊन क्लिनिकमध्ये तिच्या ओळखीच्या एका येते आणि त्या डॉक्टर तिला चेक करतात. चेक करून डॉक्टर आता मुक्ताला काही गोष्टी सांगण्यासाठी येतात आणि त्या मुक्ताला म्हणतात, हे बघा म्हणजे तसं काही ह्यांच्यासारखं घाबरण्याचं तर काहीच नाहीये किंवा ह्यांना तसं काही त्रास पण नाहीये किंवा कोणताही त्रास होतोय असं मला वाटत नाही. तरी सुद्धा मी काही औषधं लिहून दिलेली आहेत पण वरकरणी बघता यांना काही प्रॉब्लेम आहे असं तर दिसत नाहीये. तरी सुद्धा तुम्ही एक काम करा, या गोळ्या घ्या आणि काळजी घ्या स्वतःची, फार काही दगदग करून घेऊ नका. असं म्हणत डॉक्टर सावनीला औषधं लिहून देतात आणि आता तिला औषधं लिहून झाल्यावरती सावनी म्हणते पैसे. यावरती डॉक्टर म्हणतात पैसे बाहेर द्यायचे. असं म्हटल्यावर ती दोघी जणी बाहेर निघतात. सावनी विचार करते ठीक आहे 10 लाखासाठी 1,000 रुपये खर्च करायला मला काही जड नाहीये, त्यामुळे आता हे 1,000 रुपये देते आणि 10 लाख रुपये माझ्या दिशेने येण्याची मी वाट पाहते. असं म्हणत ती आता रिसेप्शनिस्टच्या इकडे येते. मुक्ता तिकडून क्लिनिकला निघून जाते. तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते स्वातीला, हे बघ मी म्हावरा आणायला चालले. आणि तिकडे तोपर्यंत आता स्वाती जुई सोबत खेळत असते. त्यावेळेला इंद्रा म्हणते, काय ग जुई तू काय खाणार, तुला कसली मच्छी आणू, पॉम्फ्रेट आणू की सुरमई आणू की प्रॉन्स आणू, बोल बरं काय आणू तुला. असं म्हणत ती जुईला लाड लाड बोलत असते. तोपर्यंत इकडे आता स्वाती म्हणते, मम्मी अगं ती कुठे खाते मच्छी, मला शिंपल्या खायची इच्छा झाली, तू काम करशील का, मार्केटमधून शिंपल्या आणशील का आणि शिंपल्यांचं कालवण बनवशील का. यावरती इकडे आता इंद्रा म्हणते, हो तू सांग तर तुला काय पाहिजे, मी आणेन. इंद्राला मच्छी आणणं, ती बनवणं आणि ती खाणं या तिन्ही गोष्टी आवडत असतात आणि दुसऱ्यांना खाऊ घालायला पण आवडत असते आणि त्याच तिच्या कामावर तेथे निघालेली असते.
मच्छी आणायला निघालेल्या आता मात्र इकडे इंद्राला पाहून लकी विचार करतो, म्हणजे दादा आणि वहिनी बाहेर पडलेत आणि आता घरामध्ये फक्त स्वातीताई आहे आणि ती जुई सोबत असणार आहे, त्यामुळे ती काही इकडून तिकडे बघायला येणार नाहीये आणि त्यामुळे आत्ताच ही वेळ आहे की मला माझं काम करता येईल असं लकी चोरून चोरून ऐकत असतो. तोपर्यंत स्वाती म्हणते, मम्मी तू निघ, लवकरच ये शिंपल्या घेऊन. इंद्रा आता शिंपल्या आणण्यासाठी म्हणजेच बाकीची सगळी मच्छी आणण्यासाठी बाहेर पडते आणि लकीला चान्स मिळतो. हा चान्स मिळाल्यावरती लकी काही तो चान्स सोडायला तयार नसतो. आता या सगळ्यामध्ये लकी रूम मध्ये येतो, धावत पळत लकी रूम मध्ये येतो आणि त्याच्याकडे फार थोडा वेळ असतो, कारण जोपर्यंत हे कोणीच घरात नाहीये तोपर्यंत हे काम करायचं असतं. मग सावनीने दिलेली चावी घेऊन लकी आता ताबडतोब तिजोरीत येतो. तोपर्यंत इकडे आता स्वाती जुई सोबत खेळत असते आणि जुई सोबत गप्पा मारत असते. जुई, आजी मच्छी आणणार आहे बरं का, पण तुला काही मच्छी खायला मिळणार नाही हा इतक्यात, जरा अजून मोठी हो मग मच्छी खायची काय, असं म्हणत ती आता जुई सोबत गप्पा मारत असते आणि जुईला खेळवत असते. हे सगळं चालू असताना मुक्ताचा क्लिनिक मधून स्वातीला कॉल येतो. स्वाती म्हणते, काय ग मुक्ता, काय झालंय, म्हणजे सगळं तिकडे ठीक आहे ना. यावरती मुक्ता म्हणते, हो पण मला या सगळ्यामध्ये तुमचा एक फेवर हवा होता. यावरती आता इकडे स्वाती म्हणायला लागते, काय ग, काय हवंय तुला. यावरती मुक्ता म्हणते, अहो माझी एक फाईल रूम मध्ये आहे, म्हणजे ती नक्की रूम मध्ये आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे. मला या सगळ्यामध्ये टेन्शन आलंय, इकडे पण फाईल नाहीये, फक्त आहे का फाईल इतकंच सांगा आणि मग मी इथून कोणाला तरी पाठवते आणि ती फाईल पिकअप करते. असं म्हटल्यावरती आता मात्र स्वाती सांगते, ठीक आहे तू होल्ड कर फोन, मी आता रूम मध्ये जाऊन ती फाईल बघते. असं म्हणत लकी आता इकडे तोपर्यंत रूम मध्ये असतो आणि त्याच रूम मध्ये जायला स्वाती निघते. इकडे आता लकीने तिजोरी उघडलेली असते आणि पैसे घेताना त्याचे हात कापत असतात, म्हणजे चोरी करणं हे काही लकीच्या रक्तात नसतं किंवा अशी फ्रॉड करणं सावनीसारखं हे काही त्याचं रोजचं काम नसतं, त्यामुळे त्याला जरा भीतीच वाटत असते. आणि तोपर्यंत आता इकडे त्याने चावीने तिजोरी खोललेली असते आणि पैसे काढून घेणार तितक्यात स्वातीची रूम मध्ये एंट्री होते. मग लकीला साधारण आधीच चाहूल लागते. लकी तिजोरी बंद करतो, दार बंद करतो आणि एका बाजूला येऊन लपतो. फोनवरती बोलता बोलता स्वाती आता मुक्ताला कोणती फाईल, कुठे आहे फाईल, काय आहे फाईल हे प्रश्न विचारत असते. फायनली स्वातीला ती फाईल सापडते. स्वातीला फाईल सापडल्यावरती ती मुक्ताला म्हणते, हा मुक्ता हीच ना फाईल, असं म्हणत ती काही ओळखीच्या खुणा सांगते आणि मुक्ता सांगते, हो हीच फाईल आहे. मग ती काळी फाईल घेऊन आता इकडे स्वाती बाहेर येते. मुक्ता म्हणते, ठीक आहे ही काळी फाईल घेऊन ना, आणि अजून एक फाईल आहे तर मी माझ्या माणसांना पाठवते, मग तुम्ही त्यांच्यासोबत ती फाईल द्या. स्वाती म्हणते, हो तू पाठव बरं, मी ती फाईल देते. असं म्हणत स्वाती आता फोनवरती बोलता बोलता ती फाईल घेऊन येते आणि आता इकडे आता जुईला घेऊन पण बाहेर पडते. तोपर्यंत लकी लपून बसलेला असतो. थँक गॉड, मला आधीच चाहूल लागली आणि आधीच मी इकडे आलो, बरं झालं, नाही तर आता मी पकडलो गेलो असतो. असं म्हणत पुन्हा आता चावीने तो ते लॉकर खोलण्याचा प्रयत्न करतो. खोलण्याचा प्रयत्न कसला खोलतो, एका पिशवीमध्ये पैसे त्यातले सगळे 10 लाख काढतो, तिजोरी पूर्ण रिकामी करतो आणि ते 10 लाख रुपये घेऊन बाहेर येत असतो. तोपर्यंत स्वाती अजूनही फोनवरतीच बोलत असते. स्वाती फोनवरती सांगत असते कुणाला तरी की या सगळ्यामध्ये अगं आदित्य किती मोठा झालाय, सई आणि जुई या पण दोघी वाढतायत, पण आदित्यला तू ओळखणारच नाहीस, खूप मोठा झालाय बरं आदित्य, असं म्हणत ती आपल्या मैत्रिणीसोबत फोनवरती बोलत असते. तितक्यात लकी पैशांची बॅग घेऊन बाहेर पडतो आणि स्वातीकडे पाहतो आणि धावत पळत, इथून काहीही झालं तरी आपल्याला बाहेर पडायला पाहिजे म्हणून ती बॅग घेऊन बाहेर पडणार, पण या गडबडीत ती बॅग खाली पडते. बॅग खाली पडल्यावरती त्यातले पैसे खाली पडतात. स्वाती हे पाहते की पैशांचे बंडल केलेले आहेत आणि त्याला पांढरा कागद लावलेला आहे आणि हे पैसे खाली पडलेत. आता मुक्तामी हे असे बंडल करून ठेवलेले असतात, पण त्यावेळेला स्वातीला हे माहित नसतं. त्यामुळे आता मात्र स्वाती म्हणते, काय रे लकी, हे कसले पैसे. यावरती लकी गडबडतो आणि काही नाही, अगं स्वातीताई माझा मित्र पियुष आहे ना, त्याचे पैसे आहेत. यावरती स्वाती म्हणते, पियुष, आणि मग पियुषने तुझ्याकडे पैसे ठेवायला का दिले. यावरती लकी सांगतो, अगं त्याचे बाबा खूप कंजूस आहेत, त्याचे बाबा त्याच्या लग्नामध्ये, म्हणजे त्याचं लग्न होणार आहे ना आता, तर त्याच्या लग्नामध्ये फार काही खर्च करायला तयार नाही आहेत, त्यामुळे
त्यामुळे त्याने माझ्याकडे हे पैसे ठेवायला दिले आणि त्याने या सगळ्यामध्ये मला सांगितलं की तू मला पैसे लागतील तेव्हा दे. तर आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवले की आता ह्या पैशांनी छानपैकी पियुषच्या लग्नाची शॉपिंग करायची. त्याला काय हवं काय नको हे सगळं घ्यायचं. म्हणूनच मी हे पैसे घेऊन चाललोय. माझ्याकडे ठेवायला दिले होते ग त्यांनी. असं म्हटल्यावर ती स्वातीला डाऊटच येतो. पियुष आणि त्याच्या लग्नाचे पैसे. आता मात्र स्वातीला थोडा डाऊट येतो, पण तोपर्यंत स्वाती काही बोलणार तर लकी ते पैसे घेऊन निघून जातो. लकी धावत पळत ते पैसे घेऊन निघून जातो. स्वाती विचार करते असा काय हा, आणि इतके पैसे ह्याच्याकडे ठेवायला को मित्रांनी दिलेत. स्वातीला डाऊटच येतो. तोपर्यंत इकडे आता मुक्ता घरी आलेली असते. फोनवरती बोलता बोलता मुक्ता आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती ती तिची फाईल लॉकरला टाकते आणि त्याच वेळेला ती विचार करते तिजोरी उघडून बघू का, पण फोनवरती बोलत असल्यामुळे ती आता तिजोरी न उघडता कबर्ड लॉक करून टाकते आणि फोनवरती बोलत असते. फोन असतो सागरचा. सागर तिला सांगत असतो आणि सागर तिच्यासोबत प्रेमाच्या 4 गोष्टी बोलत असतो. त्यावरती आता इकडे मुक्ता सांगत असते तुमचे क्लायंट किती वाजेपर्यंत येत आहेत. यावरती आता सागर म्हणतो माझे क्लायंट ना येतील, पण क्लायंट मला काय म्हटले माहितीये का, म्हणजे त्यांना आपल्याला भेटायचं आहे. जसं आपल्याला त्यांनी व्हिडिओवरती पाहिलं होतं ना तसंच त्यांना भेटायचं आपल्याला. मुक्ता म्हणते अच्छा हे क्लायंट म्हटले की तुमची फॅन्टसी आहे ही की आपण क्लायंटला असं भेटायचं. सागर म्हणतो काही का असे ना पण आपण असंच भेटूया की क्लायंटला. मुक्ता म्हणते या क्लायंटला भेटायच्या आधी तुम्ही घरी या आणि त्यानंतर ठरवू कसं भेटायचं ते. असं म्हणत दोघांचं रोमॅन्टिक बोलणं चालू असतं आणि सागर आता फायनली घरी येतो. घरी आल्यावर ती अजय क्लायंट आलेले असतात आणि त्यांचे पैसे देण्यासाठी सागर मुक्ताला बोलतो. तर मुक्ता म्हणायला लागते सागर आपल्या तिजोरीमध्ये पैसे नाहीये. सागर म्हणतो काय. यावरती मुक्ता सांगते मी स्वतःच्या हाताने ठेवले होते आणि मी ते पैसे चेक सुद्धा करत होते, पण आता अचानक ते पैसे गायब आहेत. आता सावनी तिकडे असते आणि त्यानंतर सागर म्हणतो घरात पैसे कोण घेऊन जाणार. सगळे सावनीकडे पाहतात. सावनी म्हणते झालं आत्ता पण तुम्हाला माझ्यावरतीच डाऊट आहे का. सांग मुक्ता, मी तर तुझ्या सोबतच दिवसभर होते ना, आपण क्लिनिकला गेलो होतो ना, मग मी हे सगळं कसं करू शकते. बोल मुक्ता बोल. असं म्हणत आता सावनी बरोबर त्या पॉइंट मध्ये पकडण्याचा प्रयत्न करते आणि त्या सगळ्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत, आपण कसे मुक्ता सोबत होतो आणि सिच्युएशन पण तशी येते. कारण मुक्ता विचार करते की आदल्या दिवशी तिने पाळले असतात पैसे आणि त्यानंतर ती सावनीला घेऊन बाहेर गेली, मग पैसे कुणी घेतले. मुक्ताला तरी पण सावनीवरतीच डाऊट असतो, कारण सावनी कधी काही कारस्थानं करू शकते हे तिला चांगलंच माहिती असतं. आता या सगळ्यामध्ये लकी आणि मुक्ता सावनीचा पर्दा फाश कसा करणार पाहणं रंजक.